युगधर्म हरिनाम संकीर्तन की जगत गुरु श्रील प्रभुपाद की आचार्य श्री हरिदास ठाकुर की अनंत कोटि वैष्णव वृंद की प्रेम से कहो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्त वृंद की श्री राधा कृष्ण गोपीनाथ श्याम कुंड राधा कुंड गिरि गोवर्धन की श्री वृंदावन मथुरा धाम की श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धाम की समवेत गौर भक्त वृंद की समवेत गौर भक्त वृंद की समवेत गौर भक्त वृंद की श्री गुरु गौरांग की ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भगवद गीता अध्याय 9 श्लोक क्रमांक 26 याचं शीर्षक आहे राजविद्या राजगुह्य योग। कृपया माझ्या मागून हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा। पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति अपहात् अश्नामि प्रियतात्मना। अनुवादन तात्पर्य ऐसी भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा श्रील प्रभुपाद की जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो। तात्पर्य बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमय धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममय भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे। भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे। याचे आचरण सर्वात गरीब मनुष्यही पूर्व पात्रतेविना करू शकतो। यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे आणि ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे। मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण नाही। हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान फळ अथवा थोडेसे पाणी अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात। म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही, कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि सर्वत्र आचरण्यात योग्य आहे। इतक्या सहज सोप्या पद्धतीद्वारे कृष्ण भावना भावित न होण्याची आणि सच्चिदानंद जीवनाची प्राप्ती करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल। श्रीकृष्णांना प्रेमही सेवे व्यतिरिक्त इतर कशाची अपेक्षा नसते। श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात। त्या भक्ताकडून कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करीत नाही। ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाची अपेक्षा नसते। तरीही ते भक्तांकडून प्रेमभावाचे आदान प्रदान करण्याकरिता भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात। कृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजे जीवनाची परिपूर्णता गाठणे होय। श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता भक्ती हे केवळ एकच साधन असल्याचे दर्शवण्यासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे। इतर कोणत्याही साधनाने, उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान पंडित, गर्भ श्रीमंत किंवा महान तत्वज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही। भक्ती विना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यास तयार होत नाही। भक्ती ही कधीच हेतू प्रेरित नसते। भक्ती ही शाश्वत आहे आणि परम सत्याच्या सेवे प्रत्यर्थ हे प्रत्यक्ष कर्म आहे।
ॐ ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेशा गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी सुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयिते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरम्। हरे कृष्णा। तर सर्वप्रथम आलेल्या साप्ताहिक सत्संगासाठी सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत। आणि त्याचबरोबर आज या सातारा केंद्रामध्ये मला कथा करण्याची संधी दिल्यामुळे सर्व वैष्णव वृंदांचं सातारा इस्कॉन मॅनेजमेंटचं मी धन्यवाद देतो की त्यांनी भगवत कथा करण्याची संधी दिलेली आहे। जर गर्दी झाली तरी काही पुढे येऊन बसू शकतात, जेणेकरून नंतर बाकीच्या येणाऱ्या भक्तांना श्रवण करण्यास सहज सुलभता प्राप्त होईल। तर आजचा जो भगवद्गीतेतला श्लोक आहे 9व्या अध्यायातला 26वा श्लोक, त्याच्यामध्ये भगवंतांनी आपला मनोभाव व्यक्त केलेला आहे की मला काय हवंय। भगवान सांगतात, जर एखाद्याने प्रेमाने एक पत्र म्हणजे पान, फूल, फळ आणि थोडंसं जल जरी मला अर्पण केलं तर मी काय करतो, त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याला आपली कृपा प्रदान करतो। तर आज आपण प्रथम सत्रामध्ये बघू की कशा प्रकारे भगवंतांना भक्तांनी एक प्रेमाने पान, फूल, फळ आणि जल अर्पण केल्यानंतर भगवंताने त्यांच्यावर आपली कृपा प्रदान केलेली आहे, भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झालेले आहेत। आणि मग
दुसरा विषय आपला हा राहील की कृष्ण भावनेमध्ये आल्यानंतर खरंच आपल्याला कोणतं पत्र, कोणतं फळ, कोणतं फूल आणि कोणतं जल भगवंत आपल्याकडून अपेक्षा करतात, या दोन विषयावर आज आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. सर्व आदरणीय व्यक्तींचा आशीर्वाद मागतो जेणेकरून, कारण इथे असे अनेक भक्त आहेत, वैष्णव प्रभू, वरुत प्रभू, राम गोविंद प्रभू, त्यानंतर विपिन बिहारी प्रभू, अनेक भक्त असे आहेत की ज्यांनी मला शर्ट पॅन्टवर पाहिले नाही. अनेक वर्ष या भक्तांनी खरं सांगू का फार मेहनत केलेली आहे. ज्यावेळी मी निगडीला जायचो 2002ला, त्यावेळी काही नव्हतं, एक छोटंसं झोपडं होतं आणि त्या झोपड्यामध्ये सगळे भक्त आपलं जीवन ओतून त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि म्हणून आज निगडी इस्कॉन असो, सातारा असो, जे काही प्रचार या पश्चिम महाराष्ट्रात चाललेला आहे, ही सगळी या भक्तांची मेहनत आहे, जे आज बहुतेक आपल्याला दिसणार नाही, परंतु त्यांनी जे केलेलं आहे या सगळ्या गोष्टी, त्यामुळे आज इतके सगळे भक्त सत्संगाला आमंत्रित आहोत. का? कारण या भक्तांनी केलेलं दिवस रात्र मेहनत, कारण मी या डोळ्यांनी यांना पाहिलेलं आहे, या सगळ्या भक्तांना पाहिलेलं आहे सुरुवातीच्या काळापासून. ज्यावेळी ते काही नव्हतं, निगडीला काही नव्हतं, कोरेगावला काही नव्हतं, पाहिलेलं आहे. त्यामुळे या लहान तोंडी मोठा घास घेतोय त्यांच्यासमोर बोलण्याचा, परंतु त्यांनी सेवा दिलेली आहे, तर त्यांना सेवेद्वारे संतुष्ट करण्याचा एक छोटासा मी प्रयत्न करेन आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आजचा श्लोक फार सुंदर आहे. तर आज आपण पहिलं उदाहरण घेणार आहोत पत्र, की एक पान अर्पण करून, छोटंसं पत्र अर्पण करून भगवंतांना प्रसन्न करून घेतलेलं आहे. महाभारतामध्ये याची कथा आहे. महाभारतामध्ये वर्णन आहे की सगळे पांडव जे आहेत ते वनामध्ये गेलेले आहेत, आणि वनामध्ये गेल्यानंतर युधिष्ठिर महाराजांचा एक नियम आहे की युधिष्ठिर महाराज जोपर्यंत 60,000 ऋषी त्यांच्याबरोबर राहत असत, जोपर्यंत ते भोजन केल्यानंतरच युधिष्ठिर महाराज भोजन करत असत. आणि म्हणून ज्यावेळी वनवासात जात त्यावेळी भगवंतांनी युधिष्ठिर महाराजांना सांगितलं होतं, तुम्ही सूर्यदेवाची उपासना करा, आणि सूर्यदेवाची उपासना केल्यानंतर ते तुम्हाला एक पात्र देतील, आणि सूर्यदेवाने ते दिलं, अक्षय पात्र. आणि या अक्षय पात्राचा नियम हा आहे की संध्याकाळ झाल्यानंतर, काही आचार्यांचं मत आहे द्रौपदीचं भोजन झाल्यानंतर ते पात्र जे आहे भोजन देणार नाही. आणि वनवासा काळामध्ये दुर्योधनाच्या हस्तिनापुरामध्ये दुर्वासा ऋषी येतात. नावाप्रमाणे दुर्वासा म्हणजे ज्यांच्याकडून सगळेजण दूर राहण्याचा प्रयत्न करतात, दूरवास नाही, त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयास करतात असे दुर्वासा ऋषी. कारण ते कधीही क्रोधित होत, कशावरही क्रोधित होत. आणि मग दुर्योधनाने त्यांची सुंदर सेवा केली, 56 भोग खायला घातले, तुपामध्ये खायला घातले, त्यांचे चरण दाबले. त्यामुळे दुर्वासा ऋषी खुश झाले आणि त्यांनी विचारलं की तुला काय हवंय. त्यावेळी कपट भावाने दुर्वासा ऋषींना त्यांनी सांगितलं की जवळच काम्यवनामध्ये माझे भाऊ आहे, ते वनवासामध्ये आहेत, आपली कृपा त्यांना प्रदान व्हावी हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि मग दुर्योधनाने ती वेळ साधली ज्यावेळी संध्याकाळी दुर्वासा ऋषी आणि 10,000 शिष्य तिथे पोहोचतील आणि दुर्वासा ऋषी भोजनाची याचना करतील. आणि झालं तसंच. 10,000 ऋषी पोहोचले, दुर्वासा ऋषी पोहोचले. संध्याकाळची वेळ, युधिष्ठिर महाराजांनी त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं की आम्ही तुमची भोजनासाठी वाट बघत आहोत. दुर्वासा ऋषी म्हणले ठीक आहे, आम्ही स्नान आधी करून येतो आणि मग भोजनाचा प्रसाद आम्ही घेऊ. युधिष्ठिर महाराज द्रौपदीकडे आले आणि द्रौपदीला म्हणाले की हे द्रौपदी, 10,000 ऋषीगण आलेले आहेत, आपल्याला सेवेची संधी मिळालेली आहे, अक्षय पात्रातून तू भोजन निर्माण कर. द्रौपदी म्हटली, हे नाथ, संध्याकाळ झाल्यानंतर हे अक्षय पात्र भोजन देत नाही. आता युधिष्ठिर महाराजांना प्रश्न, द्रौपदीलाही प्रश्न, 5 पांडवांना प्रश्न की करायचं काय, नाही का. आणि शेवटी दुर्वासा ऋषी स्नानाला बसलेले आहेत, 10,000 ऋषीगण स्नान करतायत. भगवंताची प्रार्थना केली, भगवंतांना अडवलेला आहे. राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. जर भगवंतांनी ठरवलं ठेवायचं तर कोणी मारू शकत नाही, आणि जर भगवंतांनी ठरवलं याला मारायचं
तो कोणी ठेवू शकणार, वाचू शकणार नाही. द्रौपदीने आर्तमनाने भगवंताला प्रार्थना केली, भगवंता या संकटातून तूच काढू शकतो. आणि मग तत्क्षणी भगवान श्रीकृष्ण, श्याम सुंदर कृष्ण कामयवनामध्ये आले. रथावर बसून गडगड गडगड रथाचा आवाज झाला आणि त्यांनी पाहिलं की श्याम सुंदर कृष्ण आलेले. द्रौपदी स्वागताला पोहोचली, पांडव स्वागताला पोहोचले. भगवंत रथावरून उतरल्याबरोबर म्हणाले, द्रौपदी काही कर, कडकडून भूक लागलेली आहे. द्रौपदी म्हणे, दुष्काळात 13वा महिना, इथं काहीच नाही आणि तुम्ही आले. आता हे 10,000 ऋषी, त्यांचं समस्या. ते म्हणे, काही कर द्रौपदी, मला भूक लागलेली आहे. ते म्हणे, अहो कृष्णा, अहो कान्हा, हे श्याम सुंदर, अरे ते अक्षय पात्र आता धुवून ठेवलेलं आहे, ते आता अन्न देणार नाही, कुठून बनवू, काही सामग्री नाहीये. भगवान कृष्ण म्हणले, अक्षय पात्र घेऊन ये. द्रौपदी अक्षय पात्र घेऊन आले. भगवंताने ते नीट पाहिलं आणि तिथे एक छोटस पत्र, एक छोटस पान चिपकलं होतं. भगवंताने ते घेतलं, आपल्या जिभेवर ठेवलं आणि भगवंताने संतुष्ट होऊन ढेकर दिली. जशी भगवंताने ढेकर दिली, इथे 10,000 ऋषी जे नदीमध्ये स्नान करतायत त्यांनी देखील ढेकरा द्यायला सुरुवात केली. गळ्यापर्यंत भोजन खाल्ल्याचा त्यांना अनुभव होत होता. भगवान कृष्णाने भीमाला सांगितलं, जा आणि आता त्यांना घेऊन ये. आणि मग भीम गदा घेऊन निघाले. सगळ्या साधू मुनीने पाहिलं, भीम गदा घेऊन येतोय आणि पोट तर एवढं गच्च झालेलं, खाण्याची क्षमता नाहीये. आणि भीमाबरोबर जर गेलो आणि खाल्लं नाही तर गदेने धोपडल्याशिवाय राहणार नाही. मग आता काय करावं? मग उलट्या पावली सगळे निघून गेले. भीमालाही कळलं नाही का निघून गेले. आणि भगवंताने भक्तांवरचं संकटाचं निवारण केलेलं आहे. कशामुळे? पत्र. भगवंतांना प्रेमाने एक पत्र दिलेलं आहे. भगवंत काय झालेले आहेत? संतुष्ट झालेले आहेत. ही पहिली कथा. दुसरं उदाहरण, पुष्प. पत्रम पुष्पम. एक पुष्प अर्पण करून भगवंतांना प्रसन्न केलेलं उदाहरण आहे श्रीमद भागवतमच्या 8म स्कंदामध्ये गजेंद्राचं. इंद्रद्युम्न राजा होते, त्यांना शाप मिळाला, अकारण शाप मिळाला. पुढच्या जन्मात हातीचा जन्म झाला आणि त्रिकुट पर्वतावर ते राहत होते. त्रिकुट पर्वताचं सुंदर वर्णन श्रीमद भागवतमच्या 8म स्कंदामध्ये आहे. सुंदर सुंदर गुफा होत्या, सुंदर सुंदर कुंड होते, सुंदर सुंदर वृक्ष होते, सुंदर हवा वाहत होती. अनेक साधू संत तिथे तपस्या करायला बसायचे. अशा त्रिकुट पर्वतावरती हा गजेंद्र, ज्याचं नाव गजेंद्र, हा राजा आपल्या पत्नी, बंधू, मुलांसोबत राज्य करत होता, आनंद घेत होता. तलावामध्ये एक दिवशी स्नानाला उतरला. स्नानाला उतरल्यानंतर तलावामध्ये स्नानाला उतरल्यानंतर स्नान आधी झालं, मजा मस्ती झाली आणि मग त्यावेळी मगरीने पाय पकडला. मगरीने पाय पकडल्यानंतर मग सगळे जे आहेत घाबरून नदीच्या त्या तलावाच्या बाहेर गेले. आणि तलावाच्या बाहेर गेल्यानंतर या हातीने, गजेंद्राने युद्ध सुरू केलं. युद्ध सुरू केलं. आता गजेंद्र हा जमिनीवरचा प्राणी आहे आणि मगरमच्छ पाण्यातले प्राणी आहे. 10,000 वर्ष युद्ध झालं आणि शेवटी गजेंद्राच्या लक्षात आलं की आता मी वाचू शकणार नाहीये, करावं काय? आणि मग श्रीमद भागवतमध्ये वर्णन आहे की त्यांनी आपली पत्नी, मुलं, बंधू, मित्र, सखा सगळ्यांना बोलवलं की माझं रक्षण करा, परंतु कोणीच आलेलं नाही. कारण सगळ्यांना भीती एक होती की काय भीती होती की ही मगरमच्छ त्याला सोडेल आणि आम्हाला पकडेल, नाही का? कृष्ण भावनेमध्ये आपण ठरवायचं आहे कोणाच्या मांडीवर बसायचं. एक मायेची मांडी आहे आणि कृष्ण भावना भगवंताची मांडी आहे. मायेच्या मांडीवर बसल्यानंतर माया म्हणजे जे नाही आहे ते, म्हणजे अहम ममेती, हे माझं शरीर आहे आणि या माझ्या संपर्कात जे कोणी आहेत ते माझं आहे,
या भ्रमामध्ये राहणं आणि माझ्याशिवाय काहीच होणार नाही या भ्रमामध्ये राहणं हे माया आहे. हे डोळे आहेत ना फार विचित्र आहे. जे दिसतं ना ते दाखवत नाही, ते वेगळं भ्रम निर्माण करतात. जे नाही आहे ते दाखवण्याचा हे प्रयत्न करतात. ते डोळे सत्य कधीच दाखवत नाहीत आणि आम्ही या डोळ्याने भ्रमित होऊन हे सगळा संसार आपला समजतो. तू म्हणशील पैसा अडका. एक प्रश्न विचारू का सगळ्यांना? हात वरती करायचा बरं. किती लोकांना आनंद हवाय? सगळ्यांना किती लोकांना आनंद हवाय? सगळ्यांनी हात वरती केला. याचा अर्थ तुम्ही आनंदी नाही. बरोबर का चूक? काय उत्तर आहे? मी ज्यावेळी तुम्हाला विचारलं तुम्हाला आनंद हवा आहे का, प्रत्येकाने हात वरती केला. याचा अर्थ तुम्ही आनंदी नाही असा नाही. तुम्ही आनंदी आहात. बर्थडे झाला, जन्म झाला, लग्न झालं, चांगली जॉब मिळाली, पगार झाला, आनंदी होतो ना आपण. परंतु आताचा जो क्षण आहे, दिल मांगे मोर, अजून आम्हाला आनंद हवाय. इथून भगवद्गीता सुरू होते. आपले दोन शरीर आहेत आणि या दोन शरीराचे दोन स्वभाव आहेत. नाही बाबा, नीट लक्षात घ्या. ज्याला हे उदाहरण कळालं ना त्याला भगवद्गीता कळाली, त्याला जीवनाची सत्यता कळाली. त्याने काय करायचंय त्याने ठरवायचं आहे. रूपाने फार सोप्या भाषेत सांगितलंय. हे शरीर आहे पंचतत्वाचं बनवलेलं, भूमी, आकाश, वायू, अग्नी, जल, आणि या शरीराचा स्वभाव नाही आनंद घेणे. आतापर्यंत या शरीराने काय नाही केलं? चांगलं खाल्लं, चांगल्या गाड्यांमध्ये फिरले, चांगले कपडे घातलेले आहेत, चांगली गाणी ऐकलेली आहेत, आणि या भौतिक जगातलं सुख जे मानलं जातं, स्त्री पुरुषाचं आकर्षण, मैथून जीवन, ते या शरीराने भोगलं ना. आता खरं सांगा, आनंद राहिला कशा? दिल मागे मोर. मग आनंद राहिला कशात? सगळ्या गोष्टी झाल्या ना. आनंद राहिला कुठे? आई बापांनो, या शरीराचा स्वभाव नाही आनंद घेणे. नाशवंत देह जाणार सकळ, या देहाचा स्वभाव नाही आनंद घेणे. एखाद्या मृत व्यक्तीला BMW मध्ये फिरवा, सोन्याचे दागिने घाला, खायला चांगलं द्या, चांगली सिनेमातली गाणी लावा, डेड बॉडी आनंदी होईल का? नाही ना. शरीराचा स्वभावच नाही आनंद घेणे. सूक्ष्म शरीर आहे आपलं, मन, बुद्धी, अहंकार, आत्मा. या शरीराचा स्वभाव आहे आनंद घेणे. आपलं चुकलंय काय? तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. सकाळी उठल्यानंतर लाव डिओड्रंट, मार सेंट, नाही जा ब्युटी पार्लर, नाही का? या शरीराचा स्वभाव नाही आनंद घेणे. आनंद घेणे या शरीराचा स्वभाव आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलाशी. कोणाच्या मांडीवर बसायचं हे आपल्यावर आहे, भगवंताच्या का मायेच्या? नीट लक्षात घ्या. सोपं उदाहरण प्रभुपादांनी दिलेलं आहे. आम्ही इतके वेळा ऐकले, पण ते अनुभव करणं गरजेचं आहे. एक म्हातारी स्त्री बाजारात गेली, एक सोन्याचा पिंजरा घेऊन आली, एक पोपट घेऊन आली, आणि त्या पोपटामध्ये रोज सकाळी उठायची, पिंजरा साफ करायची. 4 दिवस झाले पिंजरा साफ करते. 4थ्या दिवशी पोपट गचाकलं, मेलं. का हो मेलं? का मेलं? कारण ती पिंजरा साफ करत होती, पोपटाला खायला द्यायला विसरली, म्हणून ते पोपट मेला. तसंच तुला हिफाजत करले. इस्कॉन मध्ये येण्याची आधी मला एक कव्वाली आवडायची. आता इस्कॉन मध्ये आल्यावर का? तुला हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. रे उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. नाही. आणि म्हणून गाडीचं खाणं आहे पेट्रोल, डिझेल, गॅस. ड्रायव्हरचं खाणं आहे राईस, डाळ, सब्जी, चपाती.
शरीराचं खाणं आहे राईस डाळ सब्जी चपाती आणि आत्म्याचं खाणं आहे भगवंताचं नाव. ड्रायव्हरचं खाणं राईस डाळ सब्जी चपाती, आत्म्याचं खाणं आहे भगवंताचं नाव. आपण ठरवायचं आहे कोणाच्या मांडीवर बसायचं, कोणावर आश्रय. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका आणि मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. नाही, दुसरं काही येणार नाही. आता विषय मोठा होईल. ज्यावेळी अग्नी देतात मडका असता, मुलगा टोचा मारतात नाही, आणि काय सांगितलं आता, फोड. उलट मडकं फोडायचं आणि सरळ द्यायचं. पाठी बघायचं. मला लहानपणी प्रश्न, मडकच का ठेवता? कळशी ठेवली पाहिजे, मडकं का ठेवता कधी विचार केला का आपण? सोपा उपाय, सोपं उत्तर आहे त्याचं. मडकं घटाघटाने बनतं, कणाकणाने बनतं मडकं. आणि एकदा फुटलं की ते परत जोडता येत नाही. आणि त्याचा संदेश तोच आहे की ज्या प्रकारे फुटलेलं मडकं पुन्हा एकत्र येत नाही, तसं आपण काळ आणि कर्मानुसार एकत्र आलेलो आहोत. एका घरामध्ये आलेलो आहोत, एका जातीमध्ये आलेलो आहोत, एका गावामध्ये आलेलो आहोत. कोणी पत्नी झालं, कोणी मुलगा झालं, कोणी पती झालं, कोणी आई झालं, कोणी वडील झालं. मडक्याच्या त्या कणाकणाप्रमाणे एक मडकं झालं. फुटल्यानंतर तो तुझ्या वाटेला आणि आम्ही माझ्या वाटेला. तू म्हणशील बायका पोर, तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर. खापर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. आणि म्हणून कुठे बसायचं हे आपल्याला ठरवायचं आहे. मायेच्या मांडीवरती का कृष्णाच्या मांडीवरती. आणि म्हणून गजेंद्र, त्याला ते कळालं त्यावेळी की अरे मी यांना बोलवतो पण कोणी येत नाहीये. मग गजेंद्राने एक पुष्प तोडलं तिथलं आणि भगवंतांना बोलवलं. हे देवादिदेव, हे आदि पुरुष, कृपा करून माझं रक्षण करा. आपलं पवित्र नाम सर्व जीवांना पवित्र करतं, माझं रक्षण करा. गजेंद्राने आर्त भावनेने भगवंतांना बोलवलं. एक पुष्प अर्पण केलेलं आहे भगवंतांनी. आणि भगवंतांना भगवंत धावत आले. भगवंत धावत आले आणि त्यांनी गजेंद्राची काय केलेली आहे, मुक्तता केलेली आहे. पुष्प पत्रम पुष्प. तिसरं उदाहरण फळ. फळाची तर अनेक उदाहरण आहेत, कृष्ण लीलेमध्ये आहे. ती रोज फळवाली नंदगावमध्ये यायची, फळं विकायला यायची. उद्देश काय, कृष्णाचं दर्शन करणे, कृष्णाला पाहणे. आणि कृष्ण बघायचे, 4 वर्षाचे बालक बघायचे, माता यशोदा फळं घेते आणि काही अन्नधान्य तिला देते फळवालीला. एक दिवशी ती आली पण घरात कोणीच नव्हतं, भगवंतच होते. मग भगवंताला तिने सगळी फळं दिली, आखी पाटी रिकामी केली. आणि मग भगवंत जे आहेत ते घरात गेले आणि थोडेसे दाणे घेऊन आले आणि ते भगवंताने टाकले. थोडेसे होते. तिच्यात तिने आनंद मांडला, तिच्यात तिने आनंद मांडला. ठेवी अनंता तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी. नाही, जन्माला आल्यानंतर आपले श्वास ठरलेले, आपल्याला किती मिळणार किती नाही मिळणार सगळं ठरलेलं आहे. शिशिरोनिताय भगवान की सगळं ठरलेलं आहे. भगवंत काय देणार काय नाही देणार, आपल्या इच्छा कुठल्या दिशेने जात आहेत ते महत्वाचं आहे. इथे तिने ती टोकरी उचलली आणि घरी गेली. घरी जाते तर ती टोकरी हिरे माणके पाचू यांनी ती टोकरी भरली होती. फळ, थोडस फळ अर्पण केलं भगवंतांना. भगवंतांनी किती मोठी कृपा केली, भगवंतांनी किती मोठा ऐश्वर्य केलं. शबरीचं उदाहरण आहे रामायणामध्ये. शबरी, लहान शबरी, मातंग ऋषीने सांगितलं त्यांना की हे शबरी तू इथेच थांब, भगवंताचं भजन कर. भगवंत ते एक दिवशी येते. आयुष्यभर भजन केलं शबरीने. भगवंताचं रोज सकाळी उठे, भगवंतासाठी सडा मारे, रांगोळी काढे, फळं आणि हार बनवे, भगवंताचं कीर्तन करे.
अनेक वर्ष झाली. एक दिवशी भगवंत तिथे आले आणि मग भगवंताने जे आहे तिला दर्शन दिलं. त्यावेळी तिने भगवंतांना उष्टी बोरं दिलेली वर्णन आहे. उष्टी बोरं भगवंतांना तिने दिलेली आहेत. भगवंताने ती आनंदाने खाल्ली आणि भगवंताने तिला एक दिव्य शरीर प्रदान केलेला. शबरीची कथा. पत्र पुष्पम फलम, फळ अर्पण केलं आणि तोयम, थोडस जल अर्पण करून भगवंतांना प्रसन्न करण्याची कथा चैतन्य चरितामृत मध्ये येते. अद्वैताचार्य हे भगवंताचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी पाहिलं की कलियुगामध्ये इतकं सगळं पाखंड माजलेलं आहे, इतके वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत. नास्तिकवाद, भोगवाद, अवला भावला सगळे मायावाद वाढलेला आहे. लोक इंद्रिय तृप्तीमध्ये लागलेले आहेत. या इंद्रिय तृप्तीमधून जीवांना जर बाहेर काढायचं असेल तर भगवंताचं अवतरण होणं अत्यंत आवश्यक आहे. ही त्यांची आंतरिक भावना. आणि गौतमी तंत्रामधला त्यांनी एक श्लोक निवडला. त्या श्लोकामध्ये लिहिलेलं आहे की जर आपण शालिग्राम शिलेला जल आणि तुलसी दल, तुळशीचं पान जर अर्पण केलं तर भगवंत प्रसन्न होतील आणि आपल्या इच्छा पूर्ण करतील. अद्वैताचार्याने ते केलं. गंगेच्या काठावरती शांतीत होता. शालिग्राम शिला ठेवली, जल अर्पण केलं गंगेचं, तुलसी दल अर्पण केलं, तुलसी अर्पण केली आणि भगवंतांना बोलवलं, प्रार्थना केली. भगवंता, या कलियुगाच्या उद्धारासाठी, जीवांच्या उद्धारासाठी आपण प्रकट व्हा. बहुजन्म नाही करी कृष्ण प्रेम दान, कृष्ण भक्ती विना नाही जगतेर अवस्थान. करोना जन्मापासून भगवंता आपण एक कृष्ण प्रेम दिलेलं नाहीये. कृपा करून या जीवांचा उद्धार कसा व्हायचा यांना कृष्ण प्रेम देण्यासाठी आपण या. आणि मग श्रीकृष्ण चैतन्य राधा कृष्ण नाही अन्य, तेच राधा आणि कृष्ण चैतन्य महाप्रभू बनून या कलियुगामध्ये आले. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते, कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्रिषे नमः. तेच भगवंत या कलियुगामध्ये अवतीर्ण झाले गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन देण्यासाठी, कृष्ण प्रेम देण्यासाठी जीवांना या कलियुगामध्ये अवतीर्ण झाले. आणि मग चैतन्य महाप्रभूंच्या लीला चैतन्य चरितामृत मध्ये अफाट वर्णन आहे त्याचं. पत्रम पुष्पम फलम तोयम. 4 उदाहरण झाली. भाग पहिला. भाग दुसरा फार सुंदर मध्वाचार्यांची टीका आहे. मध्वाचार्यांच्या टीकेमध्ये ते सांगतात की खरं तर भगवंत भक्तांकडून कुठल्या पत्रम पुष्पम फलम तोयमची अपेक्षा करतात. कुठलं पत्र भगवंतांना पाहिजे, कुठलं पुष्प भगवंतांना पाहिजे, कुठलं फळ भगवंतांना पाहिजे आणि कुठलं जल भगवंतांना पाहिजे, हे मध्वाचार्याने त्यांच्या एका टीकेमध्ये लिहिलेलं आहे. कृष्ण भावनेमध्ये येणं सोपं आहे, जाणं पण सोपं आहे, पण टिकणं फार कठीण आहे. आणि टिकून राहून फार महत्वाचं आहे. इस्कॉन मध्ये राहणं सोपे. फार वर्षापूर्वी प्रवचन ऐकलं होतं. इस्कॉन मध्ये 25 वर्ष राहणं सोपे, परंतु कृष्ण भावनेमध्ये राहणं फार अवघड आहे. आणि ते जर राहायचं असेल तर आपल्याला हे जे पत्र पुष्प फल आणि जल जे मध्वाचार्याने सांगितलंय ते आपण देतोय, द्यायला पाहिजे, याचं मनन आपल्याला चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. पत्र, कुठलं पत्र पाहिजे? श्रीमद भागवतमच्या दशम स्कंदामध्ये रुक्मिणी मातेची कथा आहे. विदर्भ राजा भीष्मुक, त्यांना 5 मुलं आणि 1 मुलगी. रुक्मिणी, रुक्मभाऊ, रुक्ममाले, रुक्मकेश, रुक्मांगद हे 5 भाऊ आणि त्यांना 1 मुलगी, त्यांचं नाव रुक्मिणी. आणि रुक्मिणी अत्यंत लावण्य, अत्यंत सुंदर ही रुक्मिणी. ही रुक्मिणी नित्य नियमाने भीष्मक राजांच्या महलामध्ये साधू संत यायचे, नारद मुनी यायचे, त्यांची ती कथा ऐकायची. भगवंताबद्दल ती नित्य श्रवण करायची. आणि या श्रवण केल्यामुळे भगवंताप्रती तिचं स्वाभाविक आकर्षण निर्माण झालेलं आहे. स्वाभाविक आकर्षण.
आणि मग ती नित्य तिला ती रुची सुरू झाली. ती भगवंताबद्दल अजून गोष्टी श्रवण करायला लागली. कृष्ण भावनेमध्ये हा सर्वोत्तम गुण आहे. भगवत भक्तीमध्ये जर अग्रेसर व्हायचं असेल तर शृणतां स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतस्थो अभद्राणि विधोनोति सहसताम. कृष्ण भावनेमध्ये जर अग्रेसर व्हायचं असेल तर हे सूत्र आहे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्याचं. शृणतां स्वकथा, आपण भगवंताबद्दल नित्य ऐकलं पाहिजे. नित्यम भागवतम. कुठल्या सेवया? शेवयाची खीर का श्रवणाची सेवा? फार महत्वाचं आहे. नित्य आपण ऐकलं पाहिजे भगवंताबद्दल. मग प्रभुपाद शब्दार्थामध्ये एक फार सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे. शृणतां स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंत असतो अभद्राणी. अभद्राणी या शब्दाचा अर्थ जनरली जर आम्ही वाचला तर ते षडरूप होतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अभद्र. परंतु प्रभुपाद त्या शब्दार्थामध्ये लिहितात अभद्र म्हणजे नक्की काय? नियंत्रण करण्याची भावना, की मी कंट्रोलर आहे, मी नियंत्रक आहे, ही जी भावना आहे ती नष्ट होते जर आपण नित्य भागवतम श्रवण केलं तर. आणि ही रुक्मिणी नित्य श्रवण केल्यानंतर भगवंतावरती तिचं स्वाभाविक प्रेम जडलेलं आहे. सगळ्यांची इच्छा आहे, भीष्मक राजा, पूर्ण रुक्मिणी, सगळ्या विदर्भाची इच्छा आहे की भगवंताचं द्वारकाधीश आणि रुक्मिणीचा विवाह व्हावा. परंतु रुक्मिणी त्याची इच्छा नाही, द्वेष आहे भगवंताचा. आणि म्हणून त्याने शिशुपालाशी रुक्मिणीचा विवाह फिक्स केला. आणि आता रुक्मिणीला कळालं कोणी बोलू शकत नाही. रुक्मिणीने एका ब्राह्मणाला बोलवण्याने एक पत्र लिहिलं, ते तू द्वारकाधीशांना नेऊन दे. आणि मग ते द्वारकाधीशांना नेऊन दिलं त्या ब्राह्मणाने. पहिलं लव्ह लेटर रुक्मिणी टू कृष्णा नाही. आणि मग ते ब्राह्मण गेले, भगवंताने ते पत्र दिलं आणि भगवंत त्याला काहीच म्हणले नाही, स्वागत केलं आणि ते परत आले. रुक्मिणी चिंतेत त्या लेटरमध्ये लिहून ठेवलं होतं मी कुठे जाईन, कशी जाईन, कुठून मला पळवायचंय, सगळं रुक्मिणीने लिहिलं होतं. भगवंतना टिल अवर लास्ट ब्रेथ, शेवटपर्यंत परीक्षा घेणार बरं का भगवंत, हे नीट लक्षात घ्या. कृष्ण भक्ती फार दुर्लभ आहे आणि भगवंत ठोकून पिटून घेतल्याशिवाय राहणार नाही. रुक्मिणी उदाहरण आहे. रुक्मिणी बघते आले नाहीत अजून भगवंत. ब्राह्मण तर दिसला परंतु भगवंत येतो म्हणले पण कुठे आहे भगवंत दिसेनात. दर्शनाला जाऊन आली, भगवंत आले नाही. शेवटचा क्षण आला की शिशुपाल आता स्पर्श करणार. भगवंत एका वाऱ्याच्या वेगाने आले आणि रुक्मिणीला घेऊन निघाले. भगवंत का आले? त्या पत्रामध्ये काय मजकूर होता? शुभदेव गोस्वामी श्रीमद भागवत मध्ये सांगतात. तो मजकूर असा होता की हे भगवंता, मला तुमची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा आहे, पण माझी जर योग्यता नसेल आणि जर तुम्ही माझा स्वीकार या जन्मामध्ये नाही केला ना तर मग मी तपस्या करेन, हे शरीर कृश करेन आणि या शरीराचा नाश मी करेन, हा देह संपवून टाकेन. पुढचा जन्म मला मिळेल. पुढच्या जन्मामध्ये जर तुमची माझ्यावर कृपा नाही झाली, तुम्ही माझा स्वीकार नाही केला तर भगवंता जन्म जन्मांतर मी जन्म घेईन, तपस्या करेन, हे शरीर तपस्याने संपवेन आणि मग एक दिवस तरी येईल ना तर मला स्वीकार करा. तोपर्यंत जन्म जन्मांतर मी या शरीराने तपस्या करून हे शरीर संपवून टाकेन. भगवंता मला तुमची कृपा हवी आहे. तीव्रता, इंटेन्सिटी, भगवंताला प्राप्त करण्याची इंटेन्सिटी जर आपल्या हृदयात निर्माण होत नसेल फार गरजेचं आहे. आर यू पार्ट ऑफ द इस्कॉन और आर वी आर द मेंबर ऑफ इस्कॉन? फार महत्वाचं आहे. आपण नक्की कोण आहोत? मेंबर, येतोय मंदिरामध्ये, सेवा करतो, थोडीफार प्रसाद घेतो, उत्सवाला हरिबोल करतो. आर वी पार्ट ऑफ द इस्कॉन? की मी काही जबाबदाऱ्या घेतोय?
आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा मी किती तडपडतोय स्वतःला समजलं पाहिजे. आणि ती तडपड आहे ती कृष्णाला हवी आहे, ती तीव्रता हवी आहे कृष्णाला. बाकी कृष्णाला काही नको. कृष्णा डझंट वॉन्ट अवर सक्सेस, अवर फेल्युअर. कृष्णाला आपलं यश नकोय, कृष्णाला आपलं अपयश नकोय. कृष्णाला आपले प्रयत्न हवेत, एफर्ट्स हवेत कृष्णाला. महाराज त्याच्या प्रवचनामध्ये सांगतात, कृष्णा वॉन्ट्स अवर एफर्ट्स. कृष्ण बघत नाही तू किती यशस्वी झाला आणि तू किती अयशस्वी झालाय. कृष्णाला त्याच्याशी काही देणं नाही हो. भगवंता फक्त भगवंता मला तू हवायस, मला तू हवायस, त्यासाठी मी काही करेन. हे प्रयत्न ज्यावेळी भगवंत भक्तीला, त्यावेळी भगवंत आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिली गोष्ट इंटेन्सिटी. त्या नाम जपामध्ये किती इंटेन्सिटी आहे. मी हात वर करायला होणार नाही, पण स्वतःच्या मनाला विचारा, किती लोकांची भगवद्गीता वाचून झाली, किती लोकांचं श्रीमद भागवतम वाचून झालं. 10, 12, 15 वर्षापासून आपण कृष्ण भावनेत आहोत. काय आपलं भागवतम वाचून झालेलं आहे का? चैतन्य चरितामृत झालेलं आहे का? आर वी आर द मेंबर ऑफ इस्कॉन और पार्ट ऑफ द इस्कॉन? आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला विचार, ही तीव्रता, माफ करा मी थोडस सरळ बोलतोय, साताऱ्याचाच आहे. सातारा जिल्हा आहे, खटाव तालुका आहे, कळवण माझं गाव आहे. इथं आल्यानंतर जरा उठून आली आपली भाषा नाही, पण सत्य आहे बरं का. स्वतःला विचारलं पाहिजे, काय ती तीव्रता आहे? 16 माळा करण्याची तीव्रता आहे. सकाळी लवकर उठून जर ते असेल तर उत्तम, चेक करा. 16 म्हणजे सकाळी 4, दुपारी 4, संध्याकाळी 4, रात्री वॉकिंग करताना 4. काय इंटेन्सिटी आमची नाही. स्वतःला जज करता आलं पाहिजे. तीव्रता कुठल्या दिशेने माझी चालेल, खरंच ती इंटेन्सिटी आहे का? पहिला हे तीव्रतेचं पत्र भगवान श्री राधाकृष्ण गौरनिताईलावर. पहिलं इंटेन्सिटी, तीव्रता. दुसरं पत्रम पुष्प. कुठलं फळ भगवंतांना, फूल भगवंतांना हवंय नाही का? आपली 2 मन आहेत. फुलाला सुमन म्हटलं जातं, बरोबर? सुमन आपले 2 मन आहेत, एक कुमन आणि दुसरं सुमन. आता कुमनचं आपल्या सगळ्यांनाच अनुभव आहे. एखादी चांगली गोष्ट करायची म्हटलं तर कुमन काय म्हणतं? आज नवीन प्रचारक आहेत, जाऊया मंदिरात. हे आपल्याच प्रभूजींचं नाव आहे, थोडं उशिरा गेलं तरी चालेल नाही. कुमन म्हणत नाही का? कुमन म्हणत ठीक आहे. कुमन म्हणजे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं, आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या गोष्टी तीव्रतेने करण्याची गरज आहे त्याला आपण पोस्टपोन करतो. करू, बघू, करायलाच पाहिजे, होईलच ना, करायचंच आहे, ही जे पोस्टपोनिंग मेंटॅलिटी येते. भागवतम वाचून अजून कुठे आहे दिवस, आहे दिवस. ही जी पोस्टपोनिंग मेंटॅलिटी येते ना आपल्याला, सकाळी उठायचंय थोडा उशिरा उठू, पोस्टपोनिंग मेंटॅलिटी आहे. ही जे येते ना ती कुमन असतात. भक्तीपासून जे आपल्याला दूर घेऊन जातंय क्षणाक्षणाला. महाराज म्हणले की टिल अवर लास्ट ब्रेथ, शेवटच्या क्षणापर्यंत आपला एकच शत्रू आहे आणि ते म्हणजे कुमन. आणि जोपर्यंत, कारण हे जे मन आहे ना हेच आपल्याला या भौतिक जगामध्ये बांधून ठेवणार आहे. आणि हेच मन जर मित्र झालं तर या भौतिक जगामधून आपल्याला काढणार आहे. फक्त आपल्याला काय करायचं, त्या कुमनला सुमन बनवायचं आहे. भगवान कृष्णाला अर्जुनाने भगवद्गीतेमध्ये प्रश्न विचारला, चंचल ही मन कृष्ण प्रमाती बल दृढ. भगवंता हे जे मन आहे 5000 वर्षापूर्वी विचारला होता. अर्जुनाने त्याचं मन कंट्रोल मध्ये नव्हतं असं नाही. स्वर्गामध्ये गेला होता. स्वर्गामध्ये गेल्यानंतर उर्वशी आली, म्हणाली की माझा स्वीकार कर, तू इतका सुंदर आहेस. ते म्हणे तू माझ्या पित्यांच्या बाजूला बसते, तू मला माते समान आहे. अर्जुन म्हणे
ती उर्वशी म्हणे स्वर्गामध्ये हे नियम चालू लागत नाही, पृथ्वीवरचे नियम लागत नाही. तरी म्हणाले नाही, मी तुझा स्वीकार करू शकत नाही. उर्वशीने शाप दिला, नपुसंग होऊन म्हणून 1 वर्ष राहशील. इतकं त्याचं मनावर, इतकं अर्जुनाचं मनावर नियंत्रण होतं. आपल्यासाठी तो प्रश्न. आणि मग भगवंताने उत्तर काय दिलंय पुढच्या श्लोकामध्ये, अभ्यास आणि वैराग्य. हे मन जे आहे ते सुमन कधी होईल? कुमन आहे. करोडो जन्म या मनाचा ऐकत आलेलो आहोत आपण. एक जन्म नाही, तुकोबाराया सांगतात, एक योनी कोटी फेरा. कोटी फेऱ्यानंतर आपल्याला या मनुष्य देहामध्ये आलेलं आहे. हे मन तितकं फिरलेलं आहे, इतक्या लवकर हे मन सुमन नाही होणार. त्यासाठी अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजे काय? जी नित्य आपल्याला साधना दिलेली आहे, श्रवण दिलेलं आहे, त्याचं अध्ययन करणे ती. आणि वैराग्य म्हणजे काय? अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जन. जे भक्तीला अनुकूल आहे त्याचा लवकरात लवकर स्वीकार करणे, आणि जे भक्तीला अनुकूल नाही त्याचा त्याग करणे, हे आहे वैराग्य भक्तिमय जीवनामध्ये. आणि म्हणून जर आपल्याला सुमन भगवंतांना अर्पण करायचं आहे, या मनामध्ये भगवंताचं सदैव कीर्तन चाललं पाहिजे. सततम कीर्तयन्तो माम. सचिसूत प्रभूंनी जन्निवास पूर्ण प्रश्न विचारला होता की गृहस्थाश्रमामध्ये असताना आम्ही कसं ओळखायचं आम्ही कृष्ण भावनेमध्ये अग्रेसर होतोय. जन्निवास पूर्ण उत्तर दिलं होतं, ऑलवेज रिमेंबर कृष्णा, नेव्हर फॉरगेट कृष्णा. नेहमी सदैव मनामध्ये भगवंताचं हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. सदैव मनामध्ये भगवंताचं काय चाललं पाहिजे? भजन आणि कीर्तन चाललं पाहिजे. ती आहे भक्ती, ती आहे मनावर नियंत्रण. आणि जोपर्यंत या मन आपल्याला कुमन आणि सुमन, जोपर्यंत आपलं मन जे आहे ते सुमन होणार नाही तोपर्यंत भगवंत ठीक आहे. हरे कृष्णा. कुठलं भगवंतांना पुष्प पाहिजे? सुमन पाहिजे. हे मन भगवंतांच्या विचारांनी रडलं पाहिजे. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदयागिरा. आपल्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे, भगवंता कधी तू माझा स्वीकार करशील. म्हणून सुमन, या मनाला कृष्ण भावना भावित बनणं अत्यंत गरजेचं आहे. ते मन जपामध्ये लागलं पाहिजे, ते मन वाचनामध्ये लागलं पाहिजे. सुरुवातीला लागणार नाही. म्हणून भगवंताने वैराग्य सांगितलेलं आहे. वैराग्य म्हणजे काय? अनुकूल्यस्य संकल्प प्रतिकूल्यस्य वर्जन. जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार करायचा आणि प्रतिकूल आहे त्याचा त्याग करायचा. सोपं एक उदाहरण देतो. मनावर नियंत्रण करायचं कठीण आहे पण अशक्य नाही. सर्कस किती लोकांनी पाहिली असेल? सगळ्यांनी जवळजवळ पाहिली असेल जम्बो सर्कस. त्या सर्कस मध्ये विविध प्राणी असतात. एक तंबू मध्ये किंवा एक पिंजऱ्यामध्ये एक शिकार, तो जो सर्कस घेणारा रिंग मास्टर असतो, त्याच्या हातात एक चाबूक असतो आणि 4-5 वाघ किंवा सिंह त्या पिंजऱ्यामध्ये येतात. आणि मग तो रिंग मास्टर सांगतो जंप, त्या गोल मधून जंप कर. तो रिंग मास्टर सांगतो की त्या स्टूल वरती उभा राहा. वाघ ऐकतो. त्याच्याकडे काही हत्यार नाहीये, त्याच्याकडे फक्त काय आहे? एक चाबूक आहे. बरोबर आहे? बाकी काही नाही. एक वाघ इथं आला तर, एक वाघ आता इथं आला तर काय नाही का? पण 4-5 वाघ फक्त एका चाबकावरती कसं काय कंट्रोल करतो? तर त्याचा नियम असा आहे, जेव्हा वाघाच्या बछड्याला पकडून आणलं जातं किंवा वाघाला पकडून आणलं जातं त्यावेळी तो इतका रागात असतो, तो पिंजऱ्यावरती धडके मारतो, जोराने ओरडतो, धावतो. 1 हप्ता त्याला जेवायला देत नाही, उपाशी ठेवतात. मग दुसऱ्या हप्त्यात आता रक्त व्हायला लागतं, आवाजही कमी होतो, पळण्याऐवजी चालायला लागतो. मध्ये मध्ये तो पिंजऱ्याला धडका देत असतो, दाताने काढण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या हप्त्यात त्याला जेवण देत नाही. तिसऱ्या हप्त्यात वाघ जमिनीवर पडून तो मध्येच गुरगुर करतो. तिसऱ्या हप्त्यात जेवण देत नाही. वाघाला आता त्याचा मृत्यू जवळ दिसतो. त्यावेळी मांसाचा गोळा टाकला जातो आणि चापकाने
त्याच्या नाकावर फटका मारला जातो. आणि मग अशा पद्धतीने त्याला शिकवलं जातं, वाघाच्या माइंडमध्ये फिट होतं की जर मला मांस खायचंय, जर मला जिवंत राहायचंय तर या चाबकाचं ऐकावंच लागेल. तसंच हे जे मन आहे ना, कुमन, त्याला खायला देऊ नका. ते म्हणेल सकाळी उठू नको, काय करायचं? कुमन आहे का सुमन आहे? उठायचं की नाही? मनाला म्हणायचं उठ. मन म्हणेल नाही आता 16 माळा नको, 8 आता करू, 4 नंतर करू. नाही, बसून एका जागी करायचं. तर मन म्हणेल नको आता नको वाचू, नंतर 4 कामं करून वाच. नाही, पहिले श्लोक वाचेल आणि नंतर कामे करेन. मुंबईला एक भक्त आहे हनुमान प्रभू म्हणून. कधी वेळ मिळाला तर त्यांना प्रवचनला बोलवा, मॅनेजमेंटला विनंती आहे. त्याचं कारण सांगतो. हनुमान प्रभू मिरारचे फार सुंदर आहे. मी का वर्णन करतोय? मी ज्यावेळी 2003-04 ला मंदिरामध्ये होतो त्यावेळी मी चप्पल स्टँडवर असल्यामुळे सगळ्यांना भेटायचो. त्यावेळी या भक्तांनी, गृहस्थ आहे, परिवार आहे, एक मुलगा एक मुलगी दुकानावर जॉब करतात, वाईफ आहे. या भक्तांनी त्यावेळी किती वेळा भागवत वाचलं असेल? 2003 किंवा 4 ची घटना आहे. त्यावेळी त्या भक्तांनी 17 वेळा भागवतम आणि जवळजवळ 11 वेळा चैतन्य चरितामृत वाचलं होतं. गृहस्थ आहे. विचारलं प्रभूजी कसं काय? ब्रह्मचार्याला शक्य नाही, तुम्ही कसं काय वाचलं? ते म्हणे माझा नियम आहे 6 लवकर उठणे, 16 माळा जप करणे आणि काही झालं तरी मी 6 तास भागवतम वाचतो, म्हणजेच वाचतो. विचार करा, ठरवलं तर होऊ शकतं. फक्त आपल्याला काय करायचंय? या कुमनला दाबायचंय आणि सुमनला वरती आणायचंय. आणि हे सुमन आहे ना, हे यांना हवंय. हे गोविंदम आदिपुरुषम, भगवंत स्वीकारतील, म्हणतील ठीक आहे. अरे म्हणजे आत काय चाललंय? भगवंत ते बघतात, हे फुल स्वीकार करतील भगवंत. पण भगवंतांना कुठलं मन पाहिजे? सुमन. हे भगवंतांना हवंय. पत्र पुष्पम फलम, 3रं फळ. कर्म, विकर्म, सकाम कर्म आणि भक्तियुक्त कर्म. गीता कोर्स मध्ये ऐकलं असेल. कर्म म्हणजे काय? जे नियमित कर्म दिलेलं आहे. ब्रह्मचार्याचं नियमित कर्म आहे, स्त्री असेल, पत्नी असेल त्याचं नियत कर्म आहे, ग्रस्त असेल त्याचं नियत कर्म आहे, राजा असेल त्याचं नियत कर्म आहे. म्हणजे जे नेमून दिलेलं कर्म आहे ते कर्म करणं. जो कर्म करतो त्याला पुढचा जन्म या भूतलावर मिळतो, योनीमध्ये मागे पुढे होतं. जर चांगलं बरोबर कर्म केलं असेल तर मनुष्य जन्म मिळतो, नाहीतर जास्तीत जास्त एका श्रीमंताच्या घरी जन्म मिळतो किंवा कमी अधिक प्राण्याच्या योनीमध्ये पण शरीर जन्म मिळतो. कर्म झालं. विकर्म, विरुद्ध कर्म, खोटं बोलणं, मांसाहार खाणं, नशा करणं, जे कर्म नेमून दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध करणं, ते आहे विकर्म. त्या विकर्माची गती होते की तो नरकात जातो, पाप योनीमध्ये जातो. कर्म, विकर्म. 3रं आहे सकाम कर्म. सकाम कर्मामध्ये काय होतं? तो जे काही कार्य करतो त्याच्या मागे त्याचा काहीतरी उद्देश असतो. उद्देश काय असतो? जो तो दान देतो किंवा दान दिल्यानंतर जे आहे किंवा तो लोकांना मदत करतो, याच कार्य काय? सकाम कर्म करतो त्याला काहीतरी लाभाची प्राप्ती असते, इच्छा असते, पुत्र मिळो किंवा अजून काहीतरी धन लाभ हो, लाभाची. लाभाच्या इच्छेने जे कर्म केलं जातं चांगलं त्याला सकाम कर्म म्हणतात. सकाम कर्मामध्ये जो आहे व्यक्ती काय होतो? स्वर्गात जातो. आणि स्वर्गात गेल्यानंतर पुण्यक्षणे मरते लोक विश्रांती, तो पुन्हा कुठे येतो? या भौतिक जगामध्ये येतो. हे सकाम कर्म. त्याच्या पुढचं भक्तियुक्त कर्म, म्हणजेच आपल्या प्रत्येक कार्याचा केंद्रबिंदू कोण आहे? चैतन्य चरितामृत मध्ये फार सुंदर श्लोक आहे. आत्मेंद्रिय प्रीतिवांछा तारे बले काम, कृष्णेंद्रिय प्रीतिवांछा
तारे बने प्रेम. चैतन्य चरितामृतला कृष्णराज गोस्वामींनी सुंदर श्लोक लिहिला. आत्मेंद्रिय प्रतिभांच्या माझ्या इंद्रियांना आनंद देणे, माझ्यासाठी अहममेती, मी आणि माझं शरीर यासाठी कार्य करणे, तो आहे काम. काम आहे, काम म्हटलेलं त्याला. आणि कृष्णेंद्रिय प्रतिभांच्या माझ्या घरामध्ये जे चाललेलं आहे त्याचा कृष्ण किती सेंटर आहे ते आहे प्रेम. म्हणून आपल्या कार्यामध्ये जे आपण कार्य करतो त्या कार्याचा उद्देश काय आहे ते फळ भगवंतांना पाहिजे. आपण जे कर्म करत आहोत त्या कर्माचा उद्देश काय आहे, मी आहे, माझा परिवार आहे, माझा समाज आहे का माझ्या कर्माचा उद्देश कृष्ण आहे. मी जे जॉब करतोय त्या जॉब मध्ये मी जे पैसे कमवतोय ते भगवंताच्या कृपेने कमवतोय, त्याचं मी भगवंतासाठी चांगलं व्यंजन बनवेन, प्रसाद बनवेन, भोग बनवेन आणि तो भगवंतांना अर्पण करेन. भगवंतासाठी चांगलं मंदिर बनवेन. मी गाडी घेतली, कशासाठी घेतली, माझ्यासाठी का भगवंतासाठी, तो केंद्रबिंदू आहे. मी जे घर बांधतोय त्या घराचा केंद्रबिंदू कोण आहे, कृष्ण आहे का मला फक्त 4 लोकांनी यावं आणि वाह वाह करावं. केंद्रबिंदू कोण आहे, आपल्या प्रत्येक कार्याचा केंद्रबिंदू. म्हणजे म्हणून भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे, यत् करोषि यज्ञासी यज्जहोसी ददासी यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष मदर्पणम. जे काही आहे, जे तू खातो, जे तप करतो, जे यज्ञ करतो ते काय कर, भगवान सांगतात ते तू मला अर्पण कर. आपला केंद्रबिंदू तो आहे का आपल्या कार्याचा. प्रभूजींना प्रणाम आहे. सगळं आयुष्य सोडलं, सिनेमामध्ये काम करायला नाही, सगळं सोडलं आणि इथे केंद्रबिंदू जीवनाचा 51 नाही. 51 म्हणजे काय, वनात जाणं. 51 52 वनात जातो का नाही. प्रभूजींसाठी सगळ्यांनी 3 वेळा हरिबोल बोला. सोपं नाहीये, सोपं नाहीये, फार गरजेचं आहे. म्हणून उदाहरण आपल्या समोर आहे की कृष्ण भावनेमध्ये आपण केंद्रबिंदू कोणाला ठेवतो. एक वेळ आल्यानंतर तो केंद्रबिंदू आपल्याला कळायला पाहिजे की खरंच कुठे आहे, आत्मेंद्रिय आहे का कृष्णेंद्रिय आहे. आणि म्हणून फार गरजेचं आहे कृष्ण भावनेमध्ये आपल्या कार्याचा केंद्रबिंदू कोण आहे हे फळ भगवंतांना हवंय. पत्रम पुष्पम फलम. आपल्या कर्माचं फळ भगवंत म्हणजे जे करतो आपण, मग घर बांधू, गाडी घेऊ, मुलांना जन्म देऊ, मुलांवरती संस्कार करू, त्याचं केंद्रबिंदू कोण असलं पाहिजे, भगवंता. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सर्व धर्माचा त्याग करून आपण काय केलं पाहिजे, भगवंतांना शरण आलं पाहिजे. हे लक्षात घ्या. आपल्या प्रत्येक कर्माचा केंद्रबिंदू कृष्ण असलं पाहिजे, तरच अंतकालाचे मामेव मृत्यूच्या वेळी भगवंत आपल्याला रक्षा करते. महाराज एक फार सुंदर टर्म वापरतात, मला फार आवडतं हे वाक्य महाराजांचं. महाराज म्हणतात, विनिंग द बॅटल बट लुझिंग द वॉर. विनिंग द बॅटल बट लुझिंग द वॉर या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण छोट्या छोट्या लढाया जिंकू कृष्ण भावनेमध्ये. पहिली लढाई 16 माळा जप करणे, जिंकलो. दुसरी लढाई 4 नियमाचं पालन, जिंकलो. तिसरी लढाई दीक्षा झाली. चौथी लढाई ब्राह्मण दीक्षा झाली. 5वी लढाई सॅफ्रॉन मिळाला, झालं. 6वी लढाई काउन्सिलर झालो. टेम्पल प्रेसिडेंट झालो, खजानदार झालो. छोट्या छोट्या लढाई आहेत, छोट्या छोट्या लढाई आहेत. विनिंग द बॅटल बट लुझिंग द वॉर. काय मला मृत्यूच्या वेळी कृष्ण आठवतील अशी मी तयारी केली आहे का, ते आठवणं. माफ करा, मी असे भक्त पाहिलेत की भक्ती वर्षानुवर्ष केली आहे, हॉस्पिटलमध्ये पडले, डॉक्टरने सांगितलं काही तास रडताय, प्रभूजी आम्हाला वाचवा.
जीवनाचं केंद्रबिंदूच कृष्ण नव्हते. आपल्या कर्माचं फळच कृष्णाला अर्पण केलेलं होतं नाही. आणि म्हणून फार जरुरी आहे आपलं मन, म्हणून भक्ती जी आहे ना ते अनुभवजन्य आहे. जेवढे अनुभव येते ना तेवढं आपलं डेडिकेशन, तेवढं आपलं समर्पण वाढेल. तेवढं वाढलं, ते वाढतं की नाही याचं चिंतन मनन करण्याची वर्षानुवर्ष झाल्यानंतर ते आपल्याला कळलं पाहिजे ते. म्हणून तिसरी गोष्ट, पत्रम पुष्पम फलम, आपल्या कार्याचा केंद्रबिंदू कोण आहे. मी जे खातोय, जे पाणी पितोय ते भगवंताला स्मरण करून करतोय की नाही, हा केंद्रबिंदू आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम. शेवटचं उदाहरण तोयम. कोणतं जल भगवंतांना हवंय नाही. महाभारतामध्ये कथा आहे, 5 पांडव दूध क्रीडेमध्ये हरलेले, द्रौपदीला हरले. दुर्योधनाने दुःशासनाने द्रौपदीला ओढून आण. भगवंत द्वारकाधीश जे आहे ते सारीपाट खेळत होते रुक्मिणी बरोबर. दुःशासन द्रौपदीच्या महलामध्ये गेल्यानंतर रुक्मिणीला राहावं नाही. रुक्मिणी म्हणे, भगवंता अरे तू दुःशासन 10,000 हातीचं बळ आहे, गेला की द्रौपदीच्या महलामध्ये तिला ओढून आणेल. भगवंता तुम्ही जा. भगवंत म्हणे, डाव टाक. काय म्हणे भगवंत? डाव टाक. ठीक आहे. द्रौपदीला ओढून आणली, साडी ओढली. द्रौपदी फरफडत आणतोय, रुक्मिणीचं हृदय हे लावून गेलं. भगवंता अहो तिला फरफडत आणतोय दरबारामध्ये, अर्थ नग्न आहे ती. भगवंता कृपा करून जा. भगवंत म्हणे, डाव टाक. भगवंत म्हणे, आता द्रौपदी सगळ्यांना प्रार्थना करू लागली. पांडवांना प्रार्थना केली, भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र सगळ्यांना सांगू लागली, मला वाचवा, माझ्यावर दया करा, मी सून आहे तुमची, मला विवस्त्र करण्याचा विचार होतोय, तुम्ही दया करा. रुक्मिणी म्हणे, अहो भगवंता आता तिचे 5 पती, कोणी मदतीला येईना, भगवंता आता तरी तुम्ही जा. भगवंत म्हणे, डाव टाक म्हणे, डाव टाक म्हणे. नाही. आता मग द्रौपदीच्या लक्षात आलं 10,000 हत्तींचं बळ. दुःशासन आता माझी साडी ओढल्याशिवाय राहणार नाही. दातात साडी पकडली, दोन्ही हात वर केले आणि जोरात भगवंताला पुकारलं, हे कृष्णा, हे करुणा सिंधू, हे गोपाल, कृपा करून माझं रक्षण कर. रुक्मिणीने पाहिलं भगवंत गायब. भगवंताने कुठलं वाहन घेतलं? गरुड नाही घेतलं, सारथी रथ नाही घेतला. भगवंत द्रौपदीच्या अश्रूंवरती आश्रित होऊन विराजमान होऊन भगवंत पोचले आणि भगवंताने द्रौपदीला इतकी साडी दिली, 10,000 हत्तींचा बळ असलेला दुःशासन चक्कर येऊन पडला. कुठलं जल भगवंतांना हवंय? कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह हम नचाते नहीं. भगवंतांना कुठलं जल पाहिजे? नयनम गलदश्रुधारया वदनम गदगद हृदया गिरा. की जप करताना भक्ती तीर्थ स्वामी महाराज होते, आफ्रिकन संन्यासी. त्याच्याकडे आरशा पुढे जायचे रोज. आरशा पुढे गेल्यानंतर त्यांचा विचार काय होता त्यांनी एका पुस्तकात लिहिले. आपला विचार काय असतो आरशा पुढे गेल्यानंतर? समजलं सगळ्यांना? आपला विचार असतो. भक्तितीर्थ महाराज आरशा पुढे गेल्यानंतर रडायचे की अजून हे शरीर एक दिवस या भौतिक जगामध्ये आहे भगवंता, अजून एक दिवस. किती पापी आहे हे शरीर, अजून आहे. ते क्राईंग वूड, रडायचे ते. म्हणून आपल्याला जर भगवंतांना प्राप्त करायचं असेल तर भगवंत जल, ग्लास मधलं जल बघतील, पण भगवंत बघतील जप करत असताना
द क्राईंग मूड प्रभुपाद लिहिलेत की ज्या प्रकारे बालकासाठी आईसाठी बालक रडतं, आईपासून बालक दूर झाल्यानंतर बालक किती क्रंदन करतं आईसाठी, ती भावना आपल्याला जपामध्ये पाहिजे. भगवंता तू मला हवायस, भगवंता आय वॉन्ट यू. द क्राईंग मूड रडलं पाहिजे भगवंताचं नाम जप करत असताना. आम्हाला रडू येतं कधी ही जपमाळ कोणी हातात दिली, कोण होतं ते मला ज्यांनी जपमाळ हातात दिली आणि 16 माळा करायला सांगितल्या नाही. तर क्राईंग मूड ते रडू भगवंतांना हवंय. क्राय 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 रडलं पाहिजे. ते ज्यावेळी आपण रडू भगवंतासाठी त्यावेळी ते जग भगवंत स्वीकार करतील आणि मग भगवंत आपल्यावर प्रसन्न होतील. अशी मध्वाचार्यांची सहज सोपी टीका आहे. म्हणून कृष्ण भावनेमध्ये जर आपल्याला अग्रेसर व्हायचं असेल तर आपल्याला भगवंताने गीतेमध्ये सांगितलं पत्रम पुष्पम फलम तोयम. एक पत्र, द्रौपदीने एक पत्र दिलं, भगवंत प्रसन्न झाले. एक पुष्प, गजेंद्राने एक फूल दिलं, भगवंताने त्यांची रक्षा केली. पत्रम पुष्पम फलम, शबरीने भगवंतांना फळ दिलं, भगवंताने तिच्यावर कृपा केलेली आहे. अद्वैताचार्यांनी शालिग्राम शिलेला जल दिलं, भगवंत चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. साधकासाठी जे कृष्ण भावनेमध्ये आहेत, जे प्रभुपाद अनुगत आहेत, त्यांच्यासाठी मध्वाचार्यांनी सांगितलेलं आहे पत्र म्हणजे इंटेन्सिटी, तीव्रता आली पाहिजे भक्तीमध्ये, तीव्रता आली पाहिजे. सकाळी उठून आता ऐका आलं पाहिजे, जप करता आलं पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे, तीव्रता आली पाहिजे. पत्र पुष्प, कोणतं फूल आपल्याला अर्पण करायचंय, गोविंद मादी पुष्प चांगलं आहे, पण हे बल्यातलं फूल जिथे सदैव भगवंताचं चिंतन चाललं पाहिजे. पत्र पुष्प फलम, आपल्या प्रत्येक कार्याचं फळ, मी जे करतोय ते भगवंताच्या आनंदासाठी करतोय, हे फळ पाहिजे भगवंतांना. आणि जल तोयम, भगवंतांना आपलं हे नयनरूपी जल पाहिजे. आणि हे जल जर भगवंत प्राप्त करतील तर भगवंत संतुष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. प्रवचनाची शेवटची गोष्ट ही तीव्रता, हे प्रत्येक कर्माचं फळ नाही किंवा सुमन आणि जल अर्पण करणारे अनेक भक्त आहेत. इथे पण अनेक भक्त आहेत. मी जळगाव जिल्ह्यामधल्या निमखेडी भक्तांचं उदाहरण तुम्हाला देतो. 2-4 मिनिटं. हे उदाहरण फार सोपं आहे. निमखेडी जळगाव जिल्ह्यामधले मुक्ताईनगर मधलं हे गाव, 70-80 घरं आहेत त्या गावामध्ये. या गावामधला प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याचं जीवनचरित्र कसं चालतं, सकाळी उठून नाक्यावर उभं राहायचं, कोणीतरी येईल रोजगार देईल आणि रोजगार दिल्यानंतर दिवसभर काम करायचं आणि मग दुसऱ्या दिवशीची चूल दळणार. निमखेडचे भक्त जगन्नाथजीचे सुंदर विग्रह, जगन्नाथ आदान प्रदान करतात. मी 5 दिवसाच्या कथेला गेलो होतो. ज्या दिवशी कथा गेली 2 दिवसानंतर मला 40 गावची एक मुलगी आहे अनुष्का, तिचा फोन आला की प्रभूजी कुठे आहात. मी म्हणलं इथे जगन्नाथजींकडे आहे. तर म्हणे माझ्या तिची आई दीक्षित डिवोटी आहे, तर आईचा वाढदिवस आहे. तर म्हणलं अरे वा. मग मी मातांशी बोललो आणि मग अनुष्काला विचारलं की तू आईला गिफ्ट काय दिलं. तर तिने मला सांगितलं मी ना आईसाठी एक स्पेशल गिफ्ट ऑनलाईन मागवलंय, पण ते येणार आहे सोमवारी, तो होता शुक्रवार, तर ते सोमवारी येणार आहे. तर मी म्हणलं ठीक आहे, आल्यावर भेटू. ती म्हणे मग जगन्नाथजींचे आहेत ना, तुम्ही जगन्नाथजींना प्रार्थना करा, लवकर ते गिफ्ट येईल. मी ठीक आहे म्हणलं आणि मग काही भक्तांशी बोललो, जगन्नाथजींच्याकडे पाया पडलो आणि परत एक 20-25 मिनिटांनी आलो. बघितलं तर पुन्हा तिचा मिस कॉल होता. म्हणलं अरे लगेच चुकून लागला असेल म्हणून मी परत फोन केला. म्हणलं काय चुकून लागलं, पण नाही म्हणे प्रभूजी गिफ्ट आलं, जे सोमवार येणार होतं ते गिफ्ट आलं.
ही रिअल घटना आहे. भगवंत रिसिप्रोकेट करतात जगन्नाथजी. तर तिथे मी पोहोचलो. 5 दिवसाची कथा सुरू होणार. संध्याकाळी कार्यक्रम झाला. रात्री 10-11 वाजले. मग मी त्यांना विचारलं, प्रभूजी इथे मंगल आरती किती वाजता असते? तर ते म्हणे, प्रभूजी तुम्ही थकून आलेला, झोपला तर चालेल. मी म्हटलं नाही, सांगा मला. म्हटलं मी येण्याचा प्रयत्न करेन. मंगल आरती ऐकल्यानंतर मला आश्चर्य झालं. ते म्हणे सकाळी 4ला मंगल आरती आहे. म्हटलं वा, 4ला मंगल आरती. इस्कॉन मध्ये 4:10ची आहे. वृंदावन मायापूरला 4ची मंगल आरती. म्हटलं ठीक आहे, मी काही जास्त बोललो नाही. आलो मंगल आरतीमध्ये. मंगल आरतीमध्ये 4ला बसलो. आता यांची मंगल आरती, यांचं शेड्यूल आहे का? आता 4ला मंगल आरती, 4:45 पर्यंत सगळा मॉर्निंग प्रोग्राम होतो. म्हणजे मंगल आरती, नरसिंह आरती, तुलसी आरती, नाही शिक्षाष्टकम, 10 नामापराध, 4:40 पर्यंत सगळं होतं. 4:40 किंवा 4:45 ते 6:45 त्यांचा जप. 2 तास जप झाला. मग ज्याला जी सेवा असेल तो उठवणार. जगन्नाथजी सगळे ग्रस्त आहेत तिथे. उठवणार, जगन्नाथजी सेवा करणार. सगळं 5:45 वाजता, बरोबर आहे? 5:45, सॉरी, 4:45, 5:45, 6:45, 5:45. 5:45ला उठणार, गुरुपूजा करणार. 10 मिनिटात गुरुपूजा झाली की भागवतमचा एक श्लोक काढणार. जर एखादा जाणकर असेल तर 10 मिनिटं एक्स्ट्रा बोलेल, नाहीतर श्लोक वाचायचा, अनुवाद वाचायचा, प्रार्थना करायची. भागवतम संपलं. 7:15 पर्यंत लगेच थोडं फ्रेश व्हायचं. टिफिन येतो. 7:30, 7:45 पर्यंत रोडवर उभं जाऊन राहावं लागतं. मुक्ताई नगरचा तो फाटा आहे, तिथे जाऊन उभं राहावं लागतं. लोक येतात, बार्गेनिंग करतात. नाही 300, नाही 200, नाही 250. कधी 8 वाजतात, कधी 9 वाजतात. 9:30 वाजेपर्यंत बार्गेनिंग चालते. जे मिळालं कामाला जावं लागतं त्याला. 9, 9:30, 10 वाजता कामाला गेलेला व्यक्ती घरून टिफिन आले ना, भाकरी आणि भाजी. दिवसभर काम करतो शेतामध्ये. 5 वाजता, 6 वाजता घरी जातो. घरी गेल्यानंतर तिथं हातपाय धुतो, आंघोळ करतो, घरातली काही जी कामं आहेत थोडीफार करतो आणि पुन्हा रात्री 9 वाजता जेवून मंदिरावर, तिथं भजन कुटीर आहे, छोटीशी झोपडी आहे, इथं येतात. खडसेने तिथे एक चांगला हॉल आणि टॉयलेट बाथरूम बांधून दिला. तिथं रात्री कोणी भगवद्गीता वाचतं, कोणी भागवतम असतं, कोणी प्रवचन ऐकतं, कोणी जगन्नाथजींना झोपवण्याची सेवा करतं. रात्री 10, 10:30 पर्यंत हा उपक्रम चालतो. 10:30ला सगळे झोपतात. सकाळी 3 वाजता उठायला सुरुवात होते. टॉयलेट समोर आहे, नळ आहेत मोठे, फिरवला की धडाका झालं पाणी. सगळे ते नळाखाली थंड पाण्याने आंघोळ करतात. 4 वाजता जप मंगल आरती सुरू, न चुकता. कोणी ब्रह्मचारी नाही. गुरु महाराज पंढरपूरला न चुकता 7 ते 8 भक्त रेग्युलर करतात. बरं, याच्यातूनही अजून सुंदर गोष्ट मला जे भावली, एकादशीचा दिवस होता. 5 दिवसात एक एकादशी आली. मग एकादशी दिवशी जरा जास्त भक्त आले होते मंगल आरतीला. मग झालं 4 ते 4:45 पर्यंत मंगल आरती झाली. मी आपला आसन टाकून जपाला बसलो. तर तिथं गडबड सुरू झाली. एक जणने स्पीकर उचलला, एकाने मृदंग उचलला, एखाद्याने तुळशी उचलली. म्हणजे चाललंय काय? तर मी विचारलं त्या प्रभूजीला, प्रभूजी काय चाललंय? काय? प्रभूजी म्हणे उठा. म्हणजे का? आता संकीर्तनाला जायचंय गावामध्ये. कितीला? सकाळी 4:45ला मंगल आरती सॉरी हरिनाम संकीर्तन गावात. मी म्हणलं आता तासभर मृदंग वाजवा लागतो काय? एक होते डुमचूक डुमचूक डुमचूक. म्हणलं चला. कुत्रे भुंकत होते. अख्ख्या गावात हरिनाम संकीर्तन 1 तास केलं. आलो. मग पुढचा कार्यक्रम सुरू झाला. श्रील प्रभुपाद की जय. वेंखेडी भक्त वृंद की जय. आलं की पत्र, पुष्प, फल, जल
हे आपल्याला अर्पण करायचं आहे. एक महाराज नेहमी सांगतात, विनिंग द बॅटल बट लुझिंग द वॉर. छोट्या छोट्या लढाई जिंकू माय बापन, परंतु मृत्यूच्या वेळी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. नाहीतर वी मिस द बस. ही अपॉर्च्युनिटी आपण हरवून बसो. चैतन्य महाप्रभूंची कृपा फक्त आणि फक्त 9,500 वर्ष आहे. त्यानंतर पुन्हा ही कृपा नाही आहे. म्हणून आता आपण मिस व्हायचं नाही. फार फार धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीमद् भगवद गीता की जगत गुरु श्रील प्रभुपाद की विधाय गौर प्रेमानंदे. भावनेच्या ओघात जर एखादा शब्द जे चुकून बोलला असेल तर लहान तुम्ही मोठा घास घेतल्याबद्दल मी आपल्या सर्वांची, माताजी तुमच्या पुढे बोलणं पण योग्य नाही, क्षमा मागतो आपल्या सगळ्यांची. तुम्ही हरी प्रभू माफ करा. परंतु प्रभू प्रभूजी माफ करा, कारण योग्यता नाही आहे. जे चुकलं ते माझी चुकी आहे. जे काही चांगलं बोललो ते गुरुच्या आणि वैष्णवाच्या आशीर्वादाने बोललो. क्षमा मागतो. फार फार धन्यवाद. आणि आशीर्वाद द्या की जे काही मी बोललो ते मी माझ्या जीवनात पालन करण्याचा प्रयत्न करेन. फार फार धन्यवाद. हरे कृष्ण. कोणा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. 1 किंवा 2 प्रश्न आपण घेऊ. तुम्ही सांगितलं की मेंबर आणि पार्ट ऑफ इस्कॉन, तर बऱ्याच भक्तांना इच्छा असते सेवेमध्ये म्हणजे जबाबदारी घेण्याची, पण त्यांना वाटतं की मंदिरनं दिल्यावरच आम्ही सेवा घेऊ आणि मंदिराकडे लिमिटेड सेवा असतात आणि ते देत असतो. पण बाकीचे बऱ्याच भक्तांना सेवा करायची असते, पण अशा काय केलं. बरोबर आहे. फार सुंदर प्रभूंचा प्रश्न आहे की मी प्रवचनात सांगितलं की मेंबर आणि पाठ. तर बऱ्याच वेळा आपल्याला मंदिरामध्ये सेवा करण्याची इच्छा असते किंवा मंदिरामध्ये लिमिटेड सोर्स असतात. आपल्याला सेवा करण्याची इच्छा आहे परंतु तेवढी व्यवस्था नाही आहे. तर अशा वेळी आपण पार्ट ऑफ द इस्कॉन कसं व्हायचं? बरोबर आहे. फार सुंदर प्रश्न आहे प्रभूजींचा. तर त्यासाठी ना मी थोडंसं उदाहरण घटना पण सांगेन आणि महाराज काय सांगतात त्यांच्या प्रवचनामध्ये ते आपण चर्चा करू. तर आमच्या नाशिकमध्ये मंदिरात किचनमध्ये शरद करपे नावाचा एक भक्त आहे जो भांडी घासण्याची सेवा करतो. श्रीजीव प्रभू त्यांचं नाव. तर हे श्रीजीव प्रभू फार सुरुवातीपासून आमच्या बरोबर आहे. तर आता 7 दिवस त्यांचं शेड्यूल. आता मंदिरातल्या सेवा म्हटलं की रात्री 11 पर्यंत चालला आणि तो ग्रस्त, त्याला 2 मुली 1 मुलगा. मग मी त्यांना म्हटलं की बाबा तू हप्त्यात एक सुट्टी घेत जा, मंगळवारी सुट्टी घेत जा. तर काय बोलला नाही. मग मी म्हटलं ठीक आहे याला आपण सुट्टी देऊ. मग मी मॅनेजमेंटशी बोललो. मॅनेजमेंट म्हणे त्याला सुट्टीची गरज नाही, तू कशाला देतो. म्हटलं अहो तो ग्रस्त आहे, आपल्या अंडर असला म्हणून गेलं शोषण करायचं का? नाही, द्यायला पाहिजे. बरं पगारी सुट्टी चालू केली त्याची. बरं मंगळवारी तो आता फिरायला जाण्यासारखा नाही आहे. मग मी त्याला त्याच्या वाईफला सांगितलं की या दिवशी इथे जा. एक आमच्याकडे हॉटेल होतं जगन्नाथ रेस्टॉरंट, त्याच्यामध्ये एक टेबल बुक करून दिला की संध्याकाळी रामकुंडा फिरा, काळाराम फिरा आणि टेबलवर जाऊन तुम्ही प्रसाद घ्या, पैसा काही लागणार नाही, सगळी व्यवस्था घ्या. आणि मंगळवारी सुट्टीचा दिवस त्याचा उजेड. आणि मग मंगळवारी ब्रह्मचारीची सेवा लागली. 10-11ला कुकिंग झालं की 11 ते 1 भांडी करायची आणि संध्याकाळी 5 ते 7 भांडी धुवायची. अशी 2 लॉट मध्ये सेवा लागली. मग 10-10:30 मी प्रसाद घेत होतो. 2 ब्रह्मचारी चालले सेवेला. माझ्याकडे जरा कशाला सुट्टी दिली मग ते गेले, मी आपला प्रसाद घेतो. 10च मिनिटात ते परत आले आणि खुशी आले, उड्या मारत आले. म्हणजे श्रीजीव आला, श्रीजीव आला. माझी तार सटकली. म्हणलं याला एवढं मॅनेजमेंट बरोबर भांडून, एवढ्या सगळं सांगून, एवढं सगळं करून सुट्टी दिली ना, हा आला. मग मी गेलो. गेल्यानंतर मी जरा चिडलोच त्याच्यावर. म्हणलं काय रे,
तू ग्रस्त आहेस, तुला एवढं सगळं सांगितलं, एवढं समजून सांगितलं, मॅनेजमेंटवर भांडलो, तुला सुट्टी दिली आणि तू कसा काय आलास? त्याने एकच उत्तर दिलं, ते म्हणे प्रभूजी करमत नाही, घरी करमत नाही. तर म्हणून फार जरुरी आहे, आपल्या जीवनामध्ये अशा परिस्थिती येते की तुम्हाला सेवा मॅनेजमेंटमध्ये नसते, परंतु महाराज सांगतात की सेवा लिस्टमध्ये सेवा नसेल तर सेवा आपण शोधली पाहिजे. रामायणामध्ये हनुमानाचं उदाहरण आहे, माहिती आहे सगळ्यांना. रामायणामध्ये जेव्हा सगळे राम जिंकून आले अयोध्येमध्ये, सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न सेवा लिस्ट काढली की हनुमंत गेस्ट आहे, हनुमंत जास्त राहिले, आता त्याला सेवा द्यायची. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सेवा सगळी नोट डाऊन केली माता सीताने. आणि मग हनुमानजी ज्या विचारले, बघ मला काही सेवा, ते म्हणे तुला काही सेवा नाही, बघ म्हणे असं नका करू, एक तरी सेवा द्या. आता विचार करा, माता सीता मॅनेजर आहे, लक्ष्मण मॅनेजर आहे, भरत शत्रुघ्न मॅनेजर आहे. हनुमानजी म्हणे बघू, आणि मग त्यांनी एक सेवा काढली. भगवंताने जेव्हा झोप येते, जांभळी येते, तर काय वाजवायची? सुटकी वाजवायला कोणतरी पाहिजे, ती सेवा माझी. मग भगवंत उठले, हनुमानजी तयारच. भगवंत स्नानाला गेले, हनुमंत तयारच. भगवंत जेवणाला बसले, हनुमंत तयारच. भगवंत रथावर बसले, हनुमंत तयार. रात्री झोपायला रामजी निघाले, सीता निघाली, हनुमानजी हाले ना बेडवर बसले. सीता म्हणे इथं काय करतो? तो म्हणे आता तर खरी जांभई येण्याची वेळ आहे. आता सीता म्हणली बाबा तू जा, ज्या पाहिजे ते सेवा घ्या. म्हणून नक्कीच मॅनेजमेंटमध्ये रोल नसेल, परंतु आपल्याला सेवा शोधता आली पाहिजे. दॅट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्याला सेवा शोधता आली पाहिजे. असंच मंदिरामध्ये किचनमध्येच भांडे धुणार होता, भक्तांशी वादविवाद झाले, त्याला काढून टाकली. म्हणजे जा तू घरी जा, रागाने म्हटले बघा. तो गेला आणि मंदिराचं चप्पल स्टँड साफ करू लागला. चप्पल स्टँड आपण कधी विचारही केला नाही त्याचा. तर अशा सेवा मिळतील त्या आपण काय केलं पाहिजे? शोधल्या पाहिजे. दॅट इज अ पार्ट ऑफ द इस्कॉन. सेवा नाही लक्षात लागली आहे, सेवा आहे. जर मॅनेजमेंट करत नसेल तर आपण सेवा शोधल्या पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे, तर आपल्याला नक्कीच त्या सेवा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि माझा 20 वर्षाचा अनुभव हा सांगतो की कुठल्याही मॅनेजमेंटकडे तुम्ही गेला आणि म्हणलात की मला सेवा पाहिजे, तर मॅनेजर तुम्हाला नाही म्हणल्याशिवाय राहणार नाही. हा म्हणल्याशिवाय राहणार नाही की ये बाबा सेवेमध्ये, माणसाकडे भरभरून सेवा आहे. नाही तर पाठ शोधली पाहिजे सेवा. प्रभुपादांचं जीवन आहे आपल्याकडे, शोधा म्हणजे सापडे. थँक्यू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपलं परम भाग्य आज की श्रीमान जानकीनाथ प्रभू आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर्वांना परिचय आहेच, परंतु माझी जबाबदारी आहे की पुन्हा परिचय करून द्यावा लागेल. कारण आज बघतो आपण दुपारपासून आत्ता 9 वाजेपर्यंत अतिशय कॉन्फिडन्सली अगदी सोप्या मराठी शब्दामध्ये सर्व शास्त्रांचा निकष कशामध्ये आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने त्यांनी समजून दिलेला आहे. तर खरोखर असा वक्ता सातारा इथे मंदिरामध्ये वर्चुअल असला पाहिजे की आमच्या डल माइंडची थोडी चेतना सुधारित होईल. प्रभूजीला विनंती करतो की प्रभूजींनी कमीत कमी 3 महिन्यात तरी एकदा यावं इकडे. तर प्रभूजी आपल्याला माहिती की गेल्या 20-21 वर्षापासून ब्रह्मचर्य जीवनामध्ये कार्य करतात. सुरुवातीला मी त्यांना प्रत्यक्ष बघितलं आहे. मी ज्या वेळेला तिकडे मुंबईला होतो त्यावेळेला प्रभूजी मंदिरामध्ये अतिशय मिनियल सेवेमध्ये
होते ते. म्हणजे हे जे सेवा मूर्ती आहे स्वतः, अगदी खरं तर जेवढे भक्त येतील तेवढ्या सगळ्या भक्तांची चप्पलाची सेवा ती करायची. गोपीनाथमध्ये किती भक्त येत असतील संडे फेस्टिवलला, जवळजवळ 500 पेक्षा 1000पेक्षा जास्त काही. अशा लोकांची चप्पल सेवा करून एवढा प्रचंड आशीर्वाद कमवलेले आहे व्यक्ती. म्हणून आज यांचं यश आहे की एवढं आहे की नाशिक टेम्पल एवढं भरभराटीस आलं, वरती आलं, त्यातलं सिंहाचा वाटा म्हणजे जानकीनाथ प्रभू. त्यांनी किचन हातामध्ये घेतलं, प्रचार हातामध्ये घेतलं. कशामध्ये कमी आहेत असं नाहीये, सगळ्यामध्ये अति यशस्वीवान व्यक्ती आहे. आणि एवढं सगळं करून इकडे कोरेगावला येणं, आपल्या गावाला येणं, कधी कधी ठिकठिकाणी भागवसप्ताह करणं, कंटिन्यूस या प्लस गावराम प्रभू कधी अचानक किचनसाठी बोलावतात, तिकडे बी मोठ्या मोठ्या यात्रेमध्ये किचनमध्ये तिकडे बी आपली सेवा देतात ते. तर त्यांच्याविषयी सांगायचं मध्ये फार कमी आहे. ही जे सच्चे सरेंडर सोल आहे की जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज प्रभूजींनी दुपारी देखील आता नवीन त्यांनी प्रोजेक्ट हाती घेतला आहे की जे चिल्ड्रन्स आहेत, चिल्ड्रनना कसं एक त्यांच्या आई वडिलांना आणि चिल्ड्रनला शिक्षकांना एका कसा डिव्हाइन वेद्वारे त्यांना ही शिक्षा प्रदान करणं, त्यांना गौरव प्रभूने आज्ञा दिली आणि अतिशय तळमळीने ते करतायत. आपण दुपारी बघितलं असेल त्यांच्याकडे ही तळमळ आहे. आपण तळमळीला सर्वांनी दाद दिली पाहिजे. आणि आता जे बोलले ते आपल्या खिशात भरून जात आणि प्रसाद पोटात भरून जाणार आहे. म्हणून त्यांनी दिलेली शिकवण आहे ती आपल्या हृदयात सर्वांनी घेऊन जायची, ही सगळ्यांच्या चरणी विनंती मी करतो. आज तिथं आले, आपण सर्वांना फार आनंद झाला की वरचीवर यावेत अशी ती गौरीताई प्रार्थना करतो. आणि प्रभूजी नक्की आहे की 3 महिन्यातरी एकदा तरी येतील इथं आणि आपल्याला एक बॅटरी, स्पिरिच्युअल बॅटरी आपली चार्ज करतील. तर आपण जोरदार त्यांचं स्वागत करूया. एक वेळा हरे कृष्ण महाराज.